ही पण खुलेआम सांगितले की कोणताही लीगल पॅनल लीगल एक्सपर्ट समोर आम्ही खुलेआम चर्चा करण्यास तयार आहे. जर कोणी मला जे भूमिका जे स्टेप्स पोलिसांनी घेतलेले आहेत त्याचे पेक्षा काही आणखी स्ट्रिंजंट भूमिका कोणी मला सुचवत शकतील तर आम्ही त्या चर्चावर जाण्यास पण तयार आहे. सांगण्याची अर्थ असा आहे की आम्ही डे 1 पासून कायद्याची मार्गावर ठामपणे चालू आहे जेणेकरून जे दुर्दैवी घटना झालेली आहे ज्यांचे मर 2 इनोसेंट लोकांची जीव गेलेली आहे त्याचे आरोपी विरुद्ध कडक शिक्षा व्हायला पाहिजे हीच भूमिका डे 1 पासून आहे. कोणताही प्रकारचे दबाव कोणाचाही या प्रकरणात पोलिसांवर कधी नव्हता आणि नाही आणि यापुढे पण राहणार नाही असे आम्हाला पूर्ण विश्वास आहे. आणि पोलीस कायद्याची मार्गाने चालतात, पोलीस कायद्याची मार्गावर चालू आहे. या प्रकरणात लॉजिकल कन्क्लुजन पर्यंत ठामपणे भूमिका मांडून आम्ही घेऊ जातो. सगळ्या प्रकरणामध्ये आता संजय राऊतांनी थेट असा आरोप केलाय तुमच्यावरती मी तुमच्या बडतर्फची मागणी संजय राऊतांकडून करण्यात आलेली. याबद्दल मी त्यांचे वक्तव्य मी ऐकलेले नाही परंतु आम्ही स्पष्टपणे नमूद करू इच्छितो की कोणताही प्रकारची लीगल एक्सपर्ट्स जर यायचे असतील तर यावी आमच्याकडे आणि आम्हाला सांगावी की याचे पेक्षा काही बेटर काही आणखी चांगली आणखी कडक भूमिका कोणताही लॉ एन्फोर्समेंट एजन्सीला शक्य होता का त्या अशा प्रकारचे पॅनल डिस्कशनवर मी खुलेआम पब्लिकली जाण्यास तयार आहे. आम्ही आमची भूमिका आणि कारवाई यामध्ये अत्यंत कडक रीत्याने प्रथम दिवशीपासून करत आहे आणि करणार पण. सर हिंदी ब्रीफ कर लो सर. सर हिंदी ब्रीफ कर लीजिए. हिंदी बोले दीजिए फिर करके सवाल प्लीज. सर पूरा मामला अभी तक अपडेट किया है, कितने लोग को अरेस्ट किया गया है और आगे क्या कार्रवाई रहेगी सर? इसमें पहले दिन संडे को जब ये घटना हुआ था उस दिन ही हमने इस केस में 304 आईपीसी नॉन बेलेबल ऑफेंस अप्लाई किया था. 304 ए जो कि नॉर्मली एक्सीडेंट में लगता है उसके व्यतिरिक्त ये 304 कलम ऐड किया गया. ये कार्रवाई पुलिस के द्वारा संडे को ही की गई थी. उसके बाद हमने कोर्ट में एप्लीकेशन मूव किया था कि इस जुवेनाइल को चूंकि ये हीनस ऑफेंस है अंडर द डेफिनेशन ऑफ जुवेनाइल जस्टिस एक्ट इसको एडल्ट की तरह ट्रायल किया जाए. कोर्ट ने अनफॉर्चुनेटली हमारे इस एप्लीकेशन को डिसअलाउ किया था. उसके विरुद्ध हमने कल डिस्ट्रिक्ट कोर्ट में अप्लाई किया है. आज उस पर जजमेंट उस पर निर्णय उस पर सुनवाई होने की संभावना है. पूरी तरीके से लीगल जो भी रेमेडीज है वो हम एक्सप्लोर कर रहे हैं और हमारी आज भी यही धारणा है कि इस जुवेनाइल को जिस प्रकार का ऑफेंस उसने किया है इसको एडल्ट की तरह ट्राई किया जाए. हमने संडे को सेक्शन 75 और सेक्शन 77 के अंतर्गत जुवेनाइल जस्टिस एक्ट के अंतर्गत हमने फादर को और हमने पब्स बार के मैनेजमेंट इनको हमने एक ऑफेंस रजिस्टर किया था. ऐसे इस 5 लोगों के विरुद्ध जो ऑफेंस रजिस्टर हुई थी कल रात 3 पब वालों को अरेस्ट किया गया था. आज उनको कोर्ट में प्रोड्यूस किया जाएगा. जो एक्यूज्ड के फादर और एक और आरोपी जो पब वाला था उनको आज डिटेन किया गया है. उनको पुणे लाया जा रहा है. पहुंचने के बाद अरेस्ट की प्रक्रिया पूरी की जाएगी और उनको कल कोर्ट में प्रोड्यूस किया जाएगा. पुलिस इसमें पूरी तरीके से कायदेशीर जो भी लीगली संभव था और जो भी लीगल प्रावधान इस विषय में था पुलिस ने पूरी तरीके से डे 1 से उस पाथ पे है और हम इसमें जो भी पॉसिबल है उसको करेंगे जिससे आरोपियों को इस विषय में गंभीर शिक्षा मिले. सर अल्कोहल का ब्लड रिपोर्ट आया था, क्या मिला है? अल्कोहल का ब्लड रिपोर्ट अभी तक प्राप्त नहीं है लेकिन आरोपी अल्कोहल कंज्यूम किया था. ये सीसीटीवी फुटेजेस और जो बिल्स की पेमेंट ऑनलाइन माध्यम से उसने की थी उससे बहुत स्पष्ट हो रहा है. ब्लड रिपोर्ट आने के बाद बाकी और क्लॅरिटी आएगी. सर एक माहिती अशी पुढे येते सर की ते जे 2 मुलं वारली त्यांचे आई वडील नातेवाईक आणि काही लोक येरवडा पोलीस स्टेशनला गेले होते घटनेनंतर
तर त्यांना पोलिसांनी अशी धमकी दिली आहे की तुम्ही जास्त काळ इथे थांबलात तर तुम्हाला गुन्हा दाखल करू आणि त्यांना वाईट ट्रीटमेंट दिलेली आहे. आपण अशी ते- प्रकारची गोष्टी काल पण आमचे कानात आला होता. आम्ही नातेवाईकांना संपर्क करायसाठी आम्ही या विषयावर ऑलरेडी चौकशी अधिकारी नेमलेली आहे. त्या विषयावर नातेवाईकांची जे प्राथमिक चर्चा झालेली आहे, अशी कोणत्याही प्रकारची गोष्टी झाली नसल्याची त्यांचे आतापर्यंत म्हणणं आहे. आमची भूमिका स्पष्ट आहे. यामध्ये जर कोणताही पोलीस अधिकारी कर्मचारी आरोपीला मदत करण्याच्या दृष्टिकोनातून काही कारवाई काही घटनाक्रम केले असते किंवा नातेवाईकांना फिर्यादीला काही प्रकारचे दुर्व्यवहार करण्याची घटना समोर आली, अशा प्रकारचे अधिकारी कर्मचारीवर सक्त कारवाई करण्यात येईल ही मी स्पष्टपणे सांगतो.